नमस्कार, कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण 6 ते 7 दिवस टिकणारे मेथीचे थेपले कसे बनवायचे ते पाहणार आहोत। यालाच तुम्ही मेथीचा पराठा पण बोलू शकता। यामध्ये आपण कुठेही दह्याचा वापर केलेला नाही, तरी पण थेपले पहा काय सुपर सॉफ्ट असे तयार झाले आहेत। हे पराठे तुम्ही प्रवासात नेऊ शकता, मुलांच्या डब्यासाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी किंवा घरी नाश्त्यासाठी पण बनवू शकता। जास्त प्रमाणात बनवले तरी पण हे खराब होत नाही, कारण यामध्ये आपण दही घातलेलं नाही। तर पराठा पहा काय सॉफ्ट असा तयार झाला आहे। हे तुम्ही लोणच्यासोबत, दह्यासोबत, चटणीसोबत कशासोबतही खाऊ शकता। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। थेपले बनवण्यासाठी इथं मी एक मोठी गड्डी मेथीची घेतली आहे। याची फक्त आपल्याला पानच घ्यायची आहेत, याच्या काड्या घ्यायच्या नाहीत। होता होईल तितकी मेथी आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे, यामुळे पराठा लाटताना तो फाटला जाणार नाही। जर का तुम्ही यामध्ये काड्यांचा वापर जास्त केला तर पराठा लाटताना फाटतो। तर यामध्ये अर्धी वाटी कोथिंबीर घालायची आहे, यामुळे चव छान येते। सगळी चिरून घेतलेली मेथी आपण मोजून घेणार आहोत व त्यानुसारच आपण यामध्ये गव्हाचं पीठ घालणार आहोत। तर ही चिरलेली मेथी माझी 2 वाट्या इतकी भरली आहे। जेवढी मेथी तेवढंच गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजेच तेवढीच कणिक घ्यायची आहे। यामुळे आपलं प्रमाण चुकत नाही। तर सगळ्यात अगोदर आपण एक वाटण तयार करणार आहोत। 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं व अर्धी गड्डी लसणाची घेतली आहे सोलून। तर आता हे पाणी न घालता आपल्याला वाटण तयार करायचं आहे। तयार केलेलं वाटण मेथी चिरलेली यामध्ये घालायची आहे। परत यामध्ये घालायचं आहे 1 मोठा चमचा ओवा, 1 मोठा चमचा हळद, परत यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचा आहे। थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे, चवीनुसार घालायचं आहे मीठ। कसुरी मेथी नक्की घाला, याने चव छान येते। तर आता आपली जेवढी मेथी भरली होती तेवढीच आपल्याला गव्हाची कणिक पण घ्यायची आहे। तर इथं मी 1.25 वाट्या इतकी गव्हाची कणिक घेतली आहे व अर्धी वाटी आपण बेसन पीठ घेणार आहोत। म्हणजेच 2 वाट्या मेथीसाठी 2 वाट्या कणिक आपली घेतली आहे। तर आता याला छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे व आता याचं पीठ आपल्याला आपण चपातीला पीठ जसं मळतो तसंच मळून घ्यायचं आहे। त्या अगोदर यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं आहे। तेल थोडंसं जास्तच घालायचं आहे, यामुळेच आपले पराठे सुपर सॉफ्ट होतात। यानंतर 1 मोठा चमचा तीळ घालायचा आहे। तीळ गावरानच घ्यायचं आहे, म्हणजे चवीला छान लागतं। तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। आपण चपातीला पीठ मळतो तशा पद्धतीचंच मळायचं आहे। तुम्हाला जर थोडंसं घट्ट हवं असेल तर तुम्ही तसंही मळू शकता। मळल्यानंतर यावरती थोडंसं तेल सोडायचं आहे व याला 5 मिनिटाचा आराम द्यायचा आहे, म्हणजेच रेस्टसाठी ठेवायचं आहे। खूप जास्त वेळ हे पीठ भिजण्यासाठी ठेवायचं नाही, कारण याला पाणी सुटतं व हे पीठ पातळ होतं। तर इथे पहा 5 मिनिटं झाली आहेत। थोडंसं गव्हाच्या पिठाचा हात लावून याचे छान गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तर मेथीचे थेपले आपल्याला पातळच तयार करायचे आहेत, खूप जाड जाड लाटायचे नाहीत। तर इथे पहा 1 मोठं लिंबू असतं तेवढ्या आकाराचा मी गोळा तयार करून घेतला आहे व आता हा हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचा आहे। मध्ये मध्ये गव्हाचं पीठ याला थोडंसं लावायचं आहे, म्हणजेच हे पोळपाटाला चिकटणार नाही। तर हा मेथीचा थेपला पातळच लाटायचा आहे, कारण मेथीचे थेपले पातळच असतात। जर हे खूपच पोळपाटाला चिकटत असतील तर यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घालून याला परत थोडंसं मळून घ्यायचं आहे। बरेच जण यामध्ये मैद्याचा वापर करतात, पण मैदा पचण्यासाठी जड असतो, यामुळे मी कुठेही मैद्याचा वापर केलेला नाही। तर थेपला पहा काय पातळ असा मी तयार केला आहे। तर असाच तुम्हाला पातळ थेपला तयार करायचा आहे व जेवढे तुम्हाला थेपले तयार करून घ्यायचे आहेत तेवढे तुम्ही घेऊ शकता व नंतर हे थेपले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर गॅस आपल्याला फुलच ठेवायचा आहे। मोठ्या गॅसवरती थेपले भाजायचे आहेत, यामुळे ते छान मऊसूद असे भाजले जातात। जर का तुम्ही बारीक गॅसवरती थेपले भाजत बसलात तर थेपला कडक होतो व खाण्यासाठी वातड तयार होतो, व्यवस्थित लागत नाही। तर अशाच पद्धतीने मी सगळे थेपले तयार करून घेणार आहे।
मेथी थेपले बनवताना आपण घेतलेली मेथी स्वच्छ धुवून घ्यायची आहे व ती अर्धा पाऊण तास निथळून घ्यायची आहे। निथळून घेतल्यामुळे ती लवकर चिरली जाते। आता थेपले भाजताना तुम्ही तेलाचा तुपाचा कशाचाही वापर करू शकता। जर का हे थेपले तुम्ही प्रवासासाठी नेणार असाल तर यावरती तूप लावू नका, तेलाचाच वापर करा। तेल लावल्यामुळे पण थेपले छान लागतात। तर नेहमीपेक्षा थोडंसं जास्त तेल वापरायचं आहे, यामुळे थेपले छान सॉफ्ट असे राहतात। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व ही रेसिपी नक्की ट्राय करा।